कोल्हापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ख्रिस्ती समाजावर धार्मिक दहशत निर्माण करून अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप आंबेडकरी मातंग समाज पक्ष संघटना जन आंदोलनाच्या वतीनं करण्यात आलाय। आज याच अनुषंगानं धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर शासनानं कठोर कारवाई करावी अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। काही दिवसांपूर्वी सांगलीत गोपीचंद पडळकर यांनी धर्मांतरावरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। ख्रिश्चन समुदायाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांना ठोकून काढू असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाताई वाळीदंडे यांनी दिलाय। इथल्या प्रशासनाची जबाबदारी आहे की त्यांनी इथल्या सर्व समुदायाचं, सर्व जाती धर्माच्या, वंशाच्या, पंथाच्या लोकांचं संरक्षण केलं पाहिजे। परंतु आज इथलं शासन प्रशासन मुख गिळून गप्प आहे। मिरजेमधील आमच्या एका बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला। आज या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत, राजेश्वरी राजगे हिच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे। ती घटना निश्चितपणे निंदनीय आहे, त्याचा सखोल तपास झाला पाहिजे आणि आमच्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे। परंतु तिच्या मृत्यूला सुद्धा धार्मिकतेचा रंग देऊन त्याचं राजकारण करण्याचा जर भाजपानं आणि देवाभाऊंनी सोडलेली काही पाळलेली काही कुत्री करत असतील तर त्याचा पहिल्यांदा आम्ही आंबेडकरी मातंग समाज पक्ष संघटनांच्या वतीनं जाहीर निषेध करतो। आणि गोपाभाऊ, तुम्हाला सांगायचं आहे, आता आंबेडकरी मातंग समाज पक्ष संघटनांनी ठरवलंय ज्याच्यापासून संविधानाला धोका त्याला सगळं मिळून ठोका। त्यामुळे ज्याच्याकडून या संविधानाच्या संदर्भात चुकीचं वर्तन होणार आहे, आंबेडकरी मातंग समाज पक्ष संघटना त्याला तुबलल्याशिवाय आता राहणार नाही, हा इशाराही मी आज इथं देत आहे। या उपोषणात इचलकरंजीचे माजी नगरसेवक अब्राहम आवळे, बंडखोर सेनेचे अध्यक्ष शिवाजीराव आवळे, अण्णा ब्रिगेडचे अध्यक्ष डॉक्टर अमोल महापुरे, ॲडव्होकेट दत्ताजीराव कवाळे, प्रशांत चांदणे, मारुती गायकवाड, अमर तांदळे, अभिषेक भंडारे यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते।